पूर्णपणे उद्ध्वस्त केली। स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी घोडबंदर व ठाण्याचा असे 2 किल्ले बांधले आणि अनेक टेहळणी बुरुज बांधले। हे दोन्ही किल्ले पोर्तुगीजांच्या संरक्षण व्यवस्थेचे आणि संरक्षण स्थापत्याचे उत्कृष्ट नमुने आहेत। घोडबंदरचा किल्ला सध्या पडक्या अवस्थेत असून शासनातर्फे त्याची डागडुजी चाललेली आहे। मार्च 1737 मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली बुबाजी नाईक, त्यांचे 4 बंधू आणि अनेक सरदारांनी ठाण्याचा किल्ला सर करण्याची मोहीम आखली। सैनिकी डावपेचानुसार ही मोहीम वैशिष्ट्यपूर्ण आहे। मराठ्यांनी अतिशय उत्तम अशा आपल्या लष्कराची व्यूहरचना करून 27 आणि 28 तारखेला ठाण्याच्या खाडीची आणि किल्ल्यावरच्या शिबंदीच्या व्यवस्थेची पाहणी केली। 27च्या रात्रीच मराठ्यांनी छोट्या छोट्या होड्या आणि गलबतातून किल्ल्यावर अचानक हल्ला चढवला। त्या आधीच बुबाजी नाईकाने किल्ल्यावरच्या पोर्तुगीज सोजिरांना भरपूर अफू खाऊ घातले, त्यामुळे ते बेसावत राहिले। पोर्तुगीज सेनानी बथेल्लो याने शर्थीने मराठ्यांचा प्रतिकार केला। मराठ्यांचे औदार्य इतके मोठे की शरणागती पत्करल्यावर त्याला सुखरूप खाडीतून पार जाऊ दिले। ठाण्यावर नोंदवलेल्या पोर्तुगीजांविरुद्ध हा विक्रमी विजय होता। किल्ल्याचे 2 बुरुज सेंट पेद्रो, सेंट जेरिनिमो यांच्यावरून तोफा दागण्यात आल्या आणि बदलापूरला छावणी केलेल्या चिमाजी अप्पांना तोफा डागून किल्ला सर झाल्याची बातमी देण्यात आली। रातोरात चिमाजी अप्पा बदलापूरहून ठाण्याला आले आणि विजयश्रीने त्यांनी किल्ल्यात प्रवेश केला आणि मराठ्यांचा दरीपट्टा डौलात फडकू लागला। दोन्ही बुरुजांची नावं फतेह बुरुज आणि हनुमंत बुरुज अशी ठेवण्यात आली। मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर रामजी महादेव बिवलकर यांची सुभेदार म्हणून नेमणूक केली। बुवाजी नाईकाकडे मुलकी व्यवस्था दिली। या दोघांनीही आपापले सुंदर वाडे बांधले। कौपिनेश्वर व इतर अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार बिवलकरांनी केला। याच काळात हिराकोट बांधण्यात आला। मराठ्यांना स्वातंत्र्य टिकवता आले नाही। 1774 मध्ये ब्रिटिशांनी ठाण्याचा ताबा घेतला आणि किल्ल्याची पार नासधूस केली। 1857च्या सुमारास किल्ल्याचे रूपांतर कारागृहात करण्यात आले। ब्रिटिशांची सर्वात मोठी देणगी म्हणजे 1853 साली त्यांनी सुरू केलेली मुंबई ठाणे ही रेल्वे सेवा होती। प्रशासन व्यवस्थेसाठी ब्रिटिशांनी नव्या इमारती न बांधता बिवलकर वाड्याचे रूपांतर जिल्हा न्यायालयात, बुबाजी नाईकांच्या वाड्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि हिराकोटचे तहसीलदार कचेरीत रूपांतर केले। स्वतंत्र भारतात नागरिकांनी विरोध करूनही शासनाने बिवलकर वाडा आणि बुबाजीचा वाडा पाडून त्या ठिकाणी न्यायालयाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारती बांधल्या। ब्रिटिशांच्या काळात नागरी सुव्यवस्था आणि संपन्नता मात्र आली। त्यांनी ठाण्याचे जिल्हा केंद्र म्हणून निवड केली, पण ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची लोकोपयोगी वास्तू मात्र त्यांनी बांधली नाही। याच काळात ठाण्याने अनेक ब्रिटिश विरोधी आंदोलने पाहिली। त्यात कोळी रामोशी यांचा उठाव, वासुदेव बळवंत यांची सशस्त्र क्रांती यांचा समावेश होतो। 19व्या शतकात टिळक युग अवतरल्यानंतर ब्रिटिश विरोधाला धार आली। जॅक्सन वधाचे क्रांतिकारक कर्वे, देशपांडे, कान्हेरे यांना ठाण्याच्या कारागृहात हौतात्म्य प्राप्त झाले। ठाणे कारागृहाचे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अनन्यसाधारण महत्त्व आहे। किल्ल्यातील स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांचे स्मारक ठाणेकरांचे भूषण आहे। ठाण्याने स्वातंत्र्य लढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावली। ठाण्याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार होय। अनेक शतकांपासून परदेशातील विविध जाती जमातींनी ठाण्यात वसाहती करून त्याला मायभूमीचे स्थान प्राप्त करून दिले। या विविध धर्म जमातींमध्ये अरबस्तान, येमेनहून आलेले मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू आणि पारशी या जमातींचा समावेश आहे। एतद्देशीय लोकांबरोबर ते एकरूप झाले व अनेक शतके गुण्यागोविंदाने राहू लागले। ठाणे हे सर्व धर्म समभावाचे अति उत्कृष्ट प्रतीक आहे। हिंदूंचे कौपिनेश्वर मंदिर, दत्त मंदिर, घंटाळी देवी मंदिर, पेढ्या मारुती मंदिर अशी अनेक मंदिरे आध्यात्मिक प्रगल्भतेची साक्ष देतात। किंबहुना कौपिनेश्वर मंदिर हा ठाण्यातील आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदूच ठरावा। शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या अनेक मशिदी व दर्गे आहेत। दर्ग्यातून विविध जाती धर्माचे लोक नवस फेडण्यास येताना दिसतात। ख्रिस्ती बांधवांच्या कॅथलिक व प्रोटेस्टंट या दोन्ही पंथांची उत्तम बांधणीची चर्चेस येथे आहे।
कॅथलिकांचे सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्च ठाण्यातील महत्वाचे ठिकाण आहे. प्रोटेस्टंट बांधवांचे सेंट जेम्स चर्च 1825 साली